तर 10 दिवसांचा गणेशोत्सव म्हणजे अखंड महाराष्ट्राचा आनंद, सजावट, प्रसाद, नैवेद्य, आरती, देखावे अशा सगळ्या उत्साही वातावरणात साजरा केला जाणारा हा सण. परंपरा आणि नाविन्य यांना एकत्रित घेऊन वर्षभराची ऊर्जा देऊन जाणारा हा सण. पण गेल्या काही वर्षात सार्वजनिकरित्या या सणाचं बदलत जाणारं रूप मनाला वेदना देत आहे आणि कायद्याला आव्हान देत आहे. देवाच्या नावाखाली आपण काय करतोय याचं भान ना भक्तांना राहिलंय ना नेत्यांना. आणि म्हणूनच गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डॉल्बी आणि लेझर शोवरचा वाद पुन्हा एकदा पेटलेला आहे. बघूया एनडीटीव्ही मराठीचा यावरचा एक खास रिपोर्ट. ही दृश्य आहेत कोल्हापुरातली. गणपतीच्या आगमन मिरवणुकीतली. बाप्पाही त्रासून जावा इतका डॉल्बीचा दणदणाट, लेझर शोचं तांडव. सणाच्या नावाखाली आपण काय उन्माद माजवलाय त्याचं कसलंही भान न ठेवता नाचणारी ही तरुणाई. आणि तितक्याच उत्साहानं हा सगळा धिंगाणा पाहणारे शेकडो बघे. ही दृश्य आता थोड्याफार फरकानं राज्यातल्या सगळ्याच शहरांमध्ये दिसायला लागली. कोल्हापूरकरांचा हा अतिउत्साह नागरिकांच्या आरोग्यावर बेतायला लागलाय आणि जिल्हा प्रशासनानं लेझर शोवर बंदी आणली. हजारो युवक युवती या विसर्जन मिरवणुकीत असणार आहेत. त्यामुळं जर लेसर लाईट जरी नसली, यापूर्वी कधी नव्हतीच, त्यामुळं ही नसली तर काही फरक पडणार नाही आपल्या वैभवात मिरवणुकीच्या. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय घेतला आणि या आदेशाचं आपण मनापासून पालन करा. कायदा आहे, कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई होईलच, परंतु हा नागरिकांच्या हितासाठी घेतलेला निर्णय आहे. आपण कोल्हापूरकर याचे पालन कराल अशी मला खात्री आहे. पण पुन्हा एकदा मी या लेसर बंदीचं आम्हाला पालन करून आम्हाला सहकार्य करावं ही विनंती. तूर्त आपण ही बंदी 12 तारखेपासून विसर्जन मिरवणूक संपेस्तपर्यंत काढलेली आहे. इतर कोणत्याही मिरवणुका असतील ज्यामध्ये लेसर लाईटचा वापर असेल त्यावेळी वेळोवेळी हा आदेश काढण्यात येईल. कोल्हापुरातल्या उचगाव गावात सार्वजनिक गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत शिवाजी कासोटे यांचा हृदयविकारानं मृत्यू झाला. डॉल्बीच्या आवाजानं कासोटेंचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय. काल उजगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक होत असल्यामुळे वडिलांचे म्हणजे डेड झाले. त्यामुळं मिरवणूक बघून आल्यानंतर त्यांचं एक अर्धा पाऊण तासानंतर एक हृदय विकाराचा झटका त्यांना आला. मिरवणुकीच्या त्या ह्याच्यामुळे होऊ झाला असेल अशी शक्यता दाट आहे. आगमन मिरवणुकीतल्या लेझर शोमुळे बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांसह अनेकांच्या डोळ्यांवर परिणाम झालाय. पण लेझर शोचे रंगीबेरंगी प्रकाश फेकणाऱ्या आयोजकांच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाहीये. अलीकडं या युवकांच्या ज्या काही अपेक्षा आणि ज्या काही चुकीची गोष्टी डॉल्बीच्या माध्यमातून समाजासमोर येत आहेत त्याचे घातक आणि विघातक परिणाम आता सगळ्यांनाच दिसू लागलेले आहेत. आणि त्याच्यावर एक कायदेशीर प्रक्रिया करून आणि एका कायद्याच्या कसोटीत आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे. कारण तिकडे सांगली साताऱ्यात तर परिस्थिती आणखीनच बिकट आहे. डॉल्बीच्या आवाजानं नागरिक प्रचंड त्रस्त झाले. त्यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मग प्रशासनानं डॉल्बी वाजवण्यावर बंदी आणली आणि या बंदीचा राग कुणाला आला तर याच नागरिकांनी निवडून दिलेल्या खासदारांना. उदयनराजे भोसलेंनी डॉल्बीवर लावलेल्या बंदीच्या विरोधात आता कॉलर उडवली आहे. 12 वाजेपर्यंत मिरवणूक थांबवायची, परत संपूर्ण मंडळाचे गणपती तिथं रस्त्यावर सोडायचे आणि परत 6 वाजता ते कुठल्या हिशोबात बसतं. त्यामुळं माझं प्रामाणिक मी त्यांना सांगितलं योग्य नाही. परत दुसऱ्याची ट्रॅफिक आणि हे ते सगळ्याचं म्हणजे फार वाताहत होऊन जातं. तर तुम्ही सलग तुमची मिरवणूक काढा, डॉल्बी वाजवा, डेसिमल जे आहे ते त्या डेसिमलच्या हिशोबानेच वाजवा. फक्त लेझर बिझर काय अलाउड नाही, कारण की बऱ्याचशा लोकांचं म्हणजे थोडंसं नजरेवरती परिणाम झाला आहे. राज्य शासनानं आताच्या आजपासूनचे पुढचे 4-5 दिवस 12 वाजेपर्यंत वाद्य वाजवायला परवानगी दिली. वेळ वाढवून दिली देखावे खुले ठेवायला. आणि डॉल्बीला ह्याला कुठेही मनाई नाही. जो आवाजाची मर्यादा, डेसिबलची मर्यादा ही माननीय न्यायालयानं घालून दिलेली आहे, त्या मर्यादेत राहून डॉल्बी वाजवायला कुठेही मनाई नाही. आणि आजपासून तर 12 वाजेपर्यंत आपण परवानगी दिलेली आहे. तिकडे पुणेकर खुश आहेत.
कारण हरित लवादानं ढोल ताशांवर लावलेली बंदी सुप्रीम कोर्टानं उठवली. आता या आनंदात पुण्याच्या मिरवणुका पुन्हा 30-35 तास नाचतील आणि पोलीस यांना शिस्त लावत तासन तास ड्युटी करतील. आनंद असो, सण असो, उत्सव असो, ते साजरं करणं हा आपल्या समाजाचा मूलभाव आहे. पण आपला आनंद हा इतरांच्या आयुष्यावर बेतत असेल, शांतपणे जगण्याच्या अधिकारावर घाला घालत असेल तर जरा विचार कराल की नाही? आणि नेत्यांनो, तुम्ही तरी या कार्यकर्त्यांचे कान पिळाल की नाही? बाप्पा, आता तू तरी यांना सद्बुद्धी दे रे बाबा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.